आता मात्र धावसंख्येत बदल, धावसंख्या 31 या आकड्यावरती 31 विदाउट लॉस. बिनगडी बाद 31 धाबा. 1.2 चेंडूंचा खेळ 8 चेंडूंमध्ये बनवलेत 31 धाबा. जिथे मात्र सगळ्यात मोठं पाहायला गेलं तर समीकरण अमर शेलारचं पाहायला मिळते 6-22चं समीकरण, ज्याने मात्र 6 चेंडूंमध्ये 22 धाबा बनवलेत. यावेळेस देखील पहा फ्रंट फूटने ऑफ स्टंप वरून पाहायला गेलं तर लेग स्टंप, पूर्णपणे पाहायला गेलं तर लेग स्टंपच्या वरून पाहायला गेलं तर षटकार जाताना पाहायला मिळतोय. लेग साइड कव्हर केली जाते. काय फटका खेळाय, झटका दिला जातोय. यावेळेस मात्र पहा षटकारांची आतिषबाजी होताना पाहायला मिळते. आज मात्र पाहायला गेलं तर दिवस क्रमांक पहिला आहे जावळी प्रीमियर लीगचा, आणि पाहायला गेलं तर आज पाऊस नाही परंतु षटकारांचा पाऊस पडताना पाहायला मिळतोय. आज मात्र षटकारांचा पाऊस 40 षटकार पाहायला मिळालेत. मॅच क्रमांक आताशी 4 पाहायला मिळते आणि 40 षटकार. यावेळेस पहा षटकार आणि षटकार. पाहायला गेलं तर फलंदाज आहे मनोज जवळ. पूर्णपणे पाहायला गेलं तर पूर्णपणे यावेळेस मनोज जवळने पूर्णपणे चेंडूला आपल्या जवळ येऊ दिलं आणि त्यानंतर आपल्यापासून लांब पाठवलंय. यावेळेस मात्र मनोज जवळचा मनोजने पूर्णपणे बाटल या खेळपट्टीवरती समीकरण बदलवलंय. आणि काय समीकरण झालंय पाहायला गेलं तर लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक जिथे मात्र पाहायला गेलं तर गोलंदाजाला कानमंत्र देण्याचा प्रयत्न करतोय, परंतु येणाऱ्या काळामध्ये त्या कानमंत्राचा किती महत्वाचा उपयोग पडेल. यावेळेस पहा स्क्वेअर कट, काहीतरी वेगळं समीकरण पाहायला मिळालंय. अद्भुत, अफलातून, अविस्मरणीय, अविश्वसनीय. काय फटका आहे, झटका देणारा फटका. स्क्वेअर कट पूर्णपणे संकेत गोळे यांच्या माध्यमातून 100 रुपयांचा कॅश प्राइज मने जिंकले त्या खेळाडूने. मनोज जवळ जसा चेंडू जवळ येतोय तसा मात्र चेंडू बॅटला कनेक्ट झाल्यानंतर लांब जातोय. अंतर पूर्णपणे 6 धावांसाठी. यावेळेस पहा पूर्णपणे चेंडू पण